अर्धा किलो चिकनला चिमूटभर हळद, थोडंसं मीठ आणि एक लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे। फोडणीकरिता कढईमध्ये 3 पळ्या तेलामध्ये अख्खा खडा गरम मसाला, 3 मोठे कांदे उभे लांब पातळ चिरून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, 1 टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूणचा हिरवा ठेचा घालायचा आहे, परतून घ्यायचा आहे। 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आपण ऑलरेडी घातली होती। मसाले मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा खोबऱ्याचं वाटण घालायचं, त्याची रेसिपी ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेली आहे, ते सुद्धा परतून घ्यायचं। लगेचच मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, झाकण द्यायचं, 10 मिनिटं वाफ काढायची, 10 मिनिटानंतरच मिक्स करायचं। पुन्हा झाकण देऊन वर पाणी ठेवायचं आणि त्याला मस्त असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। गरजेनुसारच थोडासा पाणी घालायचं आहे। मी यामध्ये एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे, बिलकुलही पाण्याचा जास्त वापर केलेला नाहीये। 15 मिनिटं छान चिकन असं वाफेवर झाकण देऊन शिजवून दिला, एक 10 ते 15 मिनिटं। 10 ते 15 मिनिटानंतर छान आपलं चिकन तयार आहे। वरून घालायची कोथिंबीर।